नमस्कार मित्रांनो, तर आज मी रात्रीच्या उरलेल्या पोळ्या आहे आणि त्यांच्यापासून मी मस्तपैकी नाश्ता बनवणार आहे। पोळ्यांचे कुटके बनवणार आहे। तर बघा, मी 5-6 पोळ्या आहेत त्या बारीक करून घेतल्या, थोड्याशा हाताने पहिले बारीक केल्या आणि मिक्सर मधून काढून आणल्या। तर आता मी 3 मापला तेल टाकून घेते कढाईमध्ये। आपली चूल पेटलेली आहे मस्तपैकी। तर 3 मापला मी तेल टाकून घेतले आणि इकडं कांदा, सांबार आणि टोमॅटो, थोडेसे शेंगदाणे आणि कढीपत्ता घेतला। तुम्ही एक वेळ पोळ्यांचे कुटके बनवून बघा, पोळ्यांचा चिवडा म्हणतात त्याला। तुम्ही पोहे सुद्धा विसरून जासान, एवढे स्वादिष्ट लागतात, त्याची अप्रतिम अशी चव आहे। आणि ही रेसिपी जुनी आहे, आजीच्या हातची रेसिपी आहे। हे माझी आजी करायची आणि मी सुद्धा करते। खायला तर एकच नंबर लागतात। तुम्ही म्हणजे पोहे जर खात असाल सकाळी नाश्त्याला तर तुम्ही म्हणाल पोहे राहू द्या, असं करा, आई पोळ्या असतील तर असं कर, मस्त लागते, एक वेळ करून बघा। तर आपलं तेल तापलंय, तर मी त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आणि कांदा सुद्धा टाकून घेतलाय। जिरं आपलं तळकू दिलं थोडंसं आणि त्यानंतर कांदा टाकला। तर इकडे मी शेंगा फोडते, थोडेसे शेंगदाणे काढून घेते आणि त्यामध्ये आता मी कढीपत्ता टाकला। कढीपत्ता सुरुवातीला टाकायचा नाही, तो जळून जातो, नंतर करपट लागतो। तर 1 चम्मच मी लाल तिखट काढलंय, अर्धा चम्मच हळद काढली आणि थोडंसं म्हणजे चवीप्रमाणे मीठ काढून घेतलं। तर इकडे आता मी हे चटणी मीठ हळद टाकून देते कांद्यामध्ये। कांदा लालसर झालेला आहे आपला। आणि याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकून देते। आता आपला चटणी मीठ हळद व्यवस्थित झालेला आहे मस्त। तर मी हे बघा, याच्यामध्ये पाण्याचा शिरकाव मारून घ्यायचा, म्हणजे खायला ते असे मस्त नरम असे मऊ मऊ लागते, तोंडामध्ये खायला मस्त लागते। पाण्याचा शिरकाव मारायचा थोडासा कुटक्यावर। आता कांदा, चटणी मीठ हळद व्यवस्थित झालेला आहे। आता टमाटर टाकून घेते मी त्याच्यामध्ये आणि त्याला मस्त होऊ देतो। टमाटर असं बारीक बारीक होऊ द्यायचं तेलामध्ये चांगलं। तर हे बघा, असे कुटके करायचे बारीक, जाडसर बारीक, त्याच्यावर पाण्याचा शिरकाव मारायचा, म्हणजे ते असे मऊ होणार। आणि नंतर याच्यामध्ये टाकायचं आणि खायला याची चव अशी लागते ना, तुम्ही एक वेळ करून बघा। तुम्ही असे मस्त चटपटीत नाश्ते विसरून जासान, म्हणसान आई एक असतील पोळ्या उरलेल्या तर मला कुटके करून दे। तर आपला टमाटर इथे व्यवस्थित झालंय, तर मी त्याच्यामध्ये कुटके टाकून घेते। व्यवस्थित फिरून घ्यायचं। हे बघा काय मस्त दिसते ना। तुम्ही एक वेळ ट्राय करून बघा आणि खाऊन बघा, मग म्हणसाल ताई तुम्ही काय रेसिपी सांगितली आम्हाला। तर मित्रांनो, ही माझी पण रेसिपी नाही, ही माझी आजी करायची आणि माझी आई सुद्धा करायची आणि मी पण करते म्हणजे कसं खायला एक चविष्ट लागत असेल म्हणूनच करत असेल ना आम्ही। तुम्ही पण करून बघा, एकच नंबर लागते खायला। तुम्ही म्हणजे कधी म्हणसाल आई मला भूक लागली ग असेल तर करून दे ना, असंच म्हणसाल। तर 5 मिनिटं त्याला झाकण ठेवून होऊ द्यायचं। 5 मिनिटं आपलं झालेलं आहे, आपले कुटके झालेले आहेत तयार। हे बघा काय मस्त दिसत आहे, खायला पण तसेच चविष्ट लागतात। तर आता मी उतरून घेतली, कढई गरम होती, हातानेच उतरलेली मी। तर काय एका प्लेटीत काढून घेते खायला। तर माझ्या देराला देते, लहानवाल्या। कशी झाली जी? खतरनाक। आजी तुमच्याशीच बनायची, मी पण माझ्याच आजीकडून शिकली जी।